नमस्कार, इंडिया अपडेट मध्ये आपले स्वागत. उपवर्गीकरण थांबलंच पाहिजे. आरक्षण उपवर्गीकरण थांबलंच पाहिजे. आनंद पदार्थ अहवाल जाहीर झालाच पाहिजे. आनंद पदार्थ अहवाल जाहीर झालाच पाहिजे. भाजप सरकार मुर्दाबाद. भाजप सरकार मुर्दाबाद. देवेंद्र फडणवीस मुर्दाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद. पायाखालची वाळू सरकलेली या ठिकाणी अनुसूचित जातीचं जे उपवर्गीकरण करण्याचा घाट या शासनाने घातलेला आहे तो एकदम चुकीचा असल्याने आम्ही या ठिकाणी आझाद समाज पार्टीच्या वतीने समाज कल्याण मंत्री यांना जाब विचारण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. परंतु समाज कल्याण मंत्री रात्री औरंगाबादला होते. एका लग्नाच्या स्थळी या ठिकाणी माझी त्यांची भेट सुद्धा झाली होती. परंतु आज त्यांनी काढता पाय घेतलेला आहे. त्यांना दुविधामध्ये आहेत की समाजाला काय उत्तर द्यावं आणि तिकडे विधिवी शासनाला काय उत्तर द्यावं असं दुविधा अवस्थेमध्ये असलेला हा समाज कल्याण मंत्री आज आमच्या या आंदोलनाला घाबरून या ठिकाणी पळून गेलेला आहे. खऱ्या अर्थाने आंदोलन आता या ठिकाणी थांबणार नाही. महाराष्ट्रभर आझाद समाज पार्टीच्या वतीने ज्या ज्या ठिकाणी अनुसूचित जातीचे आमदार खासदार असतील त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या घरी अशाच पद्धतीचं आंदोलन करणार आहे. आणि अशाच पद्धतीचं आंदोलन करून आमची जी मागणी आहे उपवर्गीकरण थांबलं पाहिजे ते घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. करतात या राज्याचे सामाजिक न्याय मंत्री त्यांची नैतिक जबाबदारी आहे की त्यांनी लोकांना फेस करावं, लोकांच्या प्रश्नाची उत्तरं द्यावी. परंतु पालकमंत्री असं न करता ते घरात थांबलेले नाहीत. सगळ्यांचा आमचा आरोप आहे की पालकमंत्री आझाद समाज पार्टीच्या मोर्चाला घाबरून पळालेले आहेत. आम्ही आमच्या अटकेचा जाहीर निषेध करतो. भारतीय संविधानानं आर्टिकल 19 नुसार आम्हाला बोलण्याचा अधिकार दिलेला. आमचा आवाज जर हे प्रशासन दाबण्याचा प्रयत्न करत असेल तर मी या लाईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना इशारा देतोय. महाराष्ट्रातल्या तमाम राखीव जागेवर निवडून आलेल्या आमदारांच्या घरावर आझाद समाज पार्टी मोर्चा काढेल. एकाही राखीव जागेच्या अनुसूचित जातीच्या आमदारांना आम्ही रस्त्यावर फिरू देणार नाही. पण आमची गळचेपी पालकमंत्र्यांना आणि इथल्या मुख्यमंत्र्यांना सांगणं की आमची या ठिकाणी आवाज दाबण्याचा जर प्रयत्न कराल तर या गोष्टीचा आम्ही या ठिकाणी निषेध करतोय. की तुम्हाला या आक्रोशाला सामोरं जावं लागेल, जनतेच्या प्रश्नाला तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. आणि अवकडं आरक्षण उपवर्गीकरण करण्याचा जर घाट देवेंद्र फडणवीसांनी घातला तर देवेंद्र फडणवीस तुमची सत्ता उलटून लावण्याची ताकद दलित समाजामध्ये आहे. हे दलित समाज तुम्हाला सत्तेतून पाय उतार केल्याशिवाय राहणार नाही, ते गंभीर लक्षात घ्या. लोकांच्या हिताचे कायदे बनवत असताना तुम्ही गुप्त पद्धतीने अहवाल बनवता, गुप्त पद्धतीने अहवाल स्वीकारता आणि ते अहवाल तुम्ही जनतेवर लादता. ही दादागिरी आणि हिटलरशाही हुकुमशाही तुमची बिलकुल चालणार नाही. अनंत बदर समितीचा अहवाल तात्काळ सार्वजनिक झाला पाहिजे. अनंत बदर समितीच्या अहवालात कोणाच्या शिफारशी घेतलेल्या आहेत, कोणाचे म्हणणं मांडलेले आहेत, कुठल्या तज्ञांची मतं आहेत, ही सगळी मतं त्या ठिकाणी सार्वजनिक करा आणि लोकांना कळू द्या. पोलीस प्रशासनाचा आणि राज्य सरकारचा मुख्यमंत्री जाहीर या ठिकाणी समाज बांधवांना अशी विनंती करतो की सगळ्या महाराष्ट्रातल्या आझाद समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या जिल्ह्यातल्या राखीव मतदार संघाच्या आमदारावर उद्यापासून हजारोचे मोर्चे घेऊन त्यांना जाब विचारा की आरक्षण उपवर्गीकरणासंदर्भात तुम्ही तोंडात मूग गिळून का बसलेला आहात. हे चालणार नाही. आणि महाराष्ट्रातल्या बौद्धांनी आणि मातंग समाज जो त्यातली काही थोडीफार लोकांच्या सांगण्यावरून तुम्ही या आरक्षण उपवर्गीकरणाचा घाट घालताय. आरक्षणाचे 4 तुकडे करून आरक्षण संपवण्याचं षडयंत्र करताय. बाबासाहेब आंबेडकरांनी अथक परिश्रमातून भारतीय संविधानामध्ये हे आरक्षण दिलाय. हे आम्ही कदापि
या ठिकाणी संपू देणार नाही. पोलिसांनी आणि प्रशासनाने आमच्या छाताडावर गोळ्या जरी घातल्या तरी आम्ही मागे हटणार नाही. हे गंभीर या लक्षात घ्यावं. मी तमाम 58 जातींना विनंती करतोय, आपापल्या जिल्ह्यातल्या सगळ्याच राखीव जागांच्या मतदारसंघाच्या आमदारांच्या घरावर जा, त्यांना बोलण्यासाठी मजबूर करा आणि आरक्षण उपवर्गीकरण जर रद्द नाही झालं तर आम्ही कुठल्याच आमदाराला, मंत्र्याला, संत्र्याला महाराष्ट्राच्या रोडवर फिरू देणार नाही. ही गंभीर इशारा आमचा त्यांनी लक्षात घ्यावा. पालकमंत्री आपल्याला घाबरून पळून गेले. पालकमंत्री ढुंगणाला पाय लावून आम्हाला पळून गेलेले आहेत. काल त्यांना 2-3 दिवसापासून इंटिमेशन दिलेलं आहे की आझाद समाज पार्टीचे हजारो लाखो लोक मतदार तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी येत आहे, तुम्ही पळून जाण्याचं काय कारण आहे. पण पालकमंत्र्यांनी याचं उत्तर द्यावं. पालकमंत्र्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन तात्काळ समाजाला या ठिकाणी प्रश्नांना उत्तर देणं गरजेचं आहे. एखादा पालकमंत्री, आमदार जर सामाजिक न्याय मंत्री असा आपल्या घरातून पळून जात असेल ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. याचा अर्थ असा होतो की काहीतरी गोड बंगाल आहे. तुम्ही लोकांच्या प्रश्नाला समोर का जात नाही, लोक तुम्हाला प्रश्न विचारायला आलेले आहेत, तुम्ही प्रश्नाचं उत्तर का देत नाही. याचाच दुसरा अर्थ असा आहे की देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण संपवण्याचा, उद्ध्वस्त करण्याचा जो घाट घातलेला आहे तो घाट आम्ही कदापि या ठिकाणी त्यांना होऊ देणार नाही. हे आरक्षण उपवर्गीकरण रद्द झाल्याशिवाय आणि अनंत बदल समितीचा अहवाल सार्वजनिक झाल्याशिवाय आम्ही या ठिकाणी आमचं आंदोलन थांबवणार नाही. हे आंदोलन आणखी उग्र स्वरूपाचं होईल. प्रशासनाला समोर करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाला. पालकमंत्र्यांनी लोकांच्या प्रश्नाला उत्तर न देता पोलिसांचा मोठा फौज फाटा त्या ठिकाणी लावलेला आहे. त्या ठिकाणी 50-100 गाड्या आमच्या कार्यकर्त्यांना उचलण्यासाठी, हजारो पोलिसांचा फौज फाटा, मिलिटरीचे फौज फाटे. काय गरज आहे समाजाला? आम्ही काय आतंकवादी आहेत? आम्ही काय नक्षलवादी आहेत? आम्ही काय चाकू सुऱ्या घेऊन आलेलो आहे? आमच्या हातात काय बंदुकी आहेत? अरे आमचं साधं 2 पानाचं निवेदन आहे. तुम्ही त्या 2 प्रश्नांना उत्तर देऊ शकत नाही. म्हणून पोलिसांचा देखील आम्ही निषेध करतो. ही गैरपेची बिलकुल सहन केल्या जाणार नाही. तुम्ही निवेदन दिलं निवेदन देण्यासाठी आमची आता पोलीस प्रशासनाला विनंती आहे. आमचं शिष्टमंडळ पालकमंत्र्यांच्या घरावर जाईल. त्यांचे ओएसडी असतील किंवा पालकमंत्री जर घरात एखाद्या खोलीत लपून बसले असतील त्यांनी बाहेर यावं आणि आमचं निवेदन स्वीकारावं. पण पोलीस प्रशासनाने सांगितलं आम्ही मध्यस्थी करायला तयार आहे, आम्ही निवेदन घेतपर्यंत पोहोचवू. अरे जर आम्हाला निवेदनच घेऊन जायचं असतं तर आम्ही 2-5 लोक गेलो असतो. ही हजारो माणसं जी आली आहेत ही पालकमंत्र्यांना जाब विचारणार, त्याचं उत्तर कोण देणार? ही सगळी माणसं जिल्ह्यातून हजारो मतदार या ठिकाणी पालकमंत्र्यांना